आज मला अचानक गावी जावं लागतंय. आज सकाळीच आईचा फोन आला, की वडिलांची तब्येत ठीक नाही. त्यांना आय-सी-यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. कॉलवर पप्पांशीही बोलणं झालं, तेव्हा ते मला बोलले, की "बाय मला भेटून जा." मग सागरला मी तात्काळ तिकीट काढायला लावली आणि तिकीट काढून मग रात्री सागर मला सोडायला आले होते आणि जशी मी कणकवलीत उतरली आणि मग मी लगेच ओसरगावला गेली. ओसरगाववरून मग मी लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आली, कारण पप्पा तिथेच ॲडमिट आहेत. रात्रभर आईच वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये होती. मग मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर आईला घरी पाठवलं. मग काय, मग माझी पण ड्युटी सुरू झाली. आता वडिलांची प्रकृती थोडी ठीक आहेत आणि ह्या नर्सिंग कॉलेजच्या पोरी ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत, तर त्या येऊन वडिलांची चौकशी करत आहेत. त्यानंतर मग मी मेडिकलमध्ये गेली. तिथून मला औषधं आणून द्यायची होती. हे औषध आणून दे, ते इंजेक्शन आणून दे, अशा मी हॉस्पिटलच्या पायऱ्या तर चढतच आहोत. त्यानंतर मला खूप भूक लागली होती. कॅन्टीनमध्ये गेली आणि तिथे थोडासा पुलाव खाऊन घेतला, कारण सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं. जसं मी जेवून आली तसं वडील सांगायला लागले, की पाय खूप दुखत आहेत, प्लीज मला दाबून दे. मग त्यांचे पाय वगैरे मी थोडा वेळ दाबून दिले. मग त्यांना थोडं बरं वाटलं. त्यांनी मग थोडा वेळ आराम केला. थोड्या वेळाने परत उठले आणि सांगायला लागले, की खूप डोकं दुखतं आहे, बाम लाव. मग मी येतानाच मेडिकलमधून बाम पण घेऊन आली होती. थोडासा डोक्याला बाम लावून चेपून दिलं. 2 दिवसापेक्षा आज वडिलांची प्रकृती थोडीशी स्थिर वाटत होती. मग आई हॉस्पिटलमध्ये आली. जाता जाता गणपती बाप्पाला सांगितलं, की माझ्या वडिलांना लवकर बरं कर, आणि मग मी घरी जायला निघाली.